it is the product development, product design engineering. So it is a part of new product development. It starts with the idea and end with the commercialization of the product. So on screen you have seen the cycle. Okay, so it starts with the introduction. Any product, it starts with the introduction, or it starts with the need. So the product is started with introduction, then idea generation, then idea screening, concept development, and other things related to business, product development, testing, and at the last it get commercialized in market. So it is the cycle of the new product development. Do not get tension with this. I will explain each and every term in this semester. So I have prepared the notes for you. So it's already this is the syllabus. You have the 4 unit. First unit is the testing and evaluation, where you can see the prototyping. Prototyping means what? कोणाला माहिती आहे का prototyping means what? Anyone please? अरे कुणाला माहिती आहे का प्रोटोटाइपिंग? नाही सर. कुठलंही डिझाईन बनवलं आणि डिझाईन बनवून झाल्यानंतर ते प्रोडक्शनला जायच्या अगोदर ते डिझाईन कुठेतरी चेक झालं पाहिजे, है की नाही? तुम्ही काहीतरी म्हणाला की एक ब्लॉक बनवलाय, एक्स आणि वाय त्याचे डायमेन्शन्स आहेत, आणि तो ब्लॉक कुठेतरी एक्सटर्नल फोर्सेसमध्ये येतोय, आणि ते एक्सटर्नल फोर्सेसला तो ब्लॉक सस्टेन करेल का नाही, म्हणजे तुमचं जे डिझाईन केलंय ते डिझाईन व्हॅलिड आहे का नाही, हे जे चेक करतं डिझाईन व्हॅलिड, ते म्हणजे प्रोटोटाइपिंग. प्रोटोटाइपिंग मीन्स सिंपल लँग्वेजमध्ये सांगतो की स्केल डाऊन मॉडेल बनवणं, फिजिकल स्केल डाऊन मॉडेल बनवणं म्हणजे प्रोटोटाइपिंग, आहे की नाही? हे तर वर्ड ऐकला असेल, स्केल डाऊन मॉडेल. म्हणजे एखादी मोठी जर एखादी कार बनवायची असेल तर ते कारचं इंजिन बनवायचं असेल तर इंजिन अगोदर छोटंसं बनवून बघतात, ते वर्क करतंय का नाही, त्याच्यावर वेरियस कंडिशन्सनं टेस्टिंग केलं जातं आणि त्यानंतर मग ॲक्च्युअली इंजिन बनवतं. आता तुम्ही म्हणाल की छोटं इंजिन का बनवायचं? वाय टू प्रिपेअर द स्केल डाऊन मॉडेल, वाय नॉट टू मेक द ॲक्च्युअल वन? आता ॲक्च्युअली जर एवढं मोठं जर मॉडेल बनवायचं असेल तर काय लागेल? त्याला तेवढी मशिनरी लागेल, तेवढं मटेरियल लागेल, तेवढं डिझाईनचे इक्विपमेंट्स लागतील, रिसोर्स अवेलेबल आहेत का नाही चेक करायला लागेल. त्यामुळे काय होतं की आपण स्केल डाऊन बनवतो. स्केल डाऊन लगेच बनवून होतं, है की नाही? एखादं सिव्हिल इंजिनिअरिंगचं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो म्हणजे लक्षात येईल की एखादा डॅम बनवायचा असेल, बरोबर? सपोज 2 हिल एरिया आहेत, त्याच्यामध्ये बघा कोयनासारखं डॅम बनवायचं असेल तुम्हाला, तर ते स्केल डाऊन टेबलवर छोटे पाणी टाकलं जातं, मग ते पाण्याच्या प्रेशरवर नंतरच मग ऍक्च्युअली बनवायला घ्यायचं. प्रोडक्ट चेक करून or we have to prototype testing. सर वॉइस प्रॉब्लेम येतोय. वॉइस अडकतोय सर तुमचा. वॉइस प्रॉब्लेम येतोय सर, अडकतोय मध्ये मध्ये. बर आता बघा बरं, चेक करा येतोय का नीट? येतोय आवाज, अडकतोय आता. हे एक नीट ठीक आहे. काय झालंय ह्या हेडफोनचा बराच प्रॉब्लेम झाला तर मला परत सांगा, आपण लेक्चर रिशेड्यूल करू नंतर मग. कारण जर वॉइस प्रॉब्लेम असेल तर मग काय लेक्चर घेण्यात अर्थच नाहीये. ठीक आहे, 2-5 मिनिटं थांबा. जर बराच प्रॉब्लेम असेल तर आपण परत लेक्चर शेड्यूल करू. 5 मिनिटात सांगा, तोपर्यंत मी कंटिन्यू करतो. ओके सर. ठीक आहे. सो is this about the prototyping? I hope it is clear to you.
Then another is a feedback to the design process. So we have to make feedback through the customer, through the engineer, through the working engineer. एखादा प्रोडक्ट बनवला आहे, सपोज तुम्ही रायटिंग पेन बनवलेला आहे की नाही, तर तो पेनचा फीडबॅक कोण देणार की स्टुडंट्स लोक, की जे कोणी पेन तुमचा यूज करणार असतील कस्टमर, त्यांच्याकडनं फीडबॅक येणं गरजेचं आहे की तुम्ही तुमच्या परीनं खूप चांगलं बनवलं, एकदम चांगलं पेन बनवला, पण तो पेन यूज करणाऱ्याला तो सुटेबल आहे का नाही, वेदर इट इज प्रोडक्ट ऑर नॉट. सो फीडबॅक सुद्धा महत्त्वाचं आहे आणि त्या फीडबॅक नंतर तुम्ही तुमच्या प्रोडक्टमध्ये डेव्हलपमेंट करणं सुद्धा गरजेचं आहे, तरच तुमचं प्रोडक्ट मार्केटमध्ये टिकेल. Then the next is the process safety and material. So whatever the materials you are using for your product must be a good and काय म्हणतो त्याला की ते जे कोणी वापरणारा असेल त्याला त्या प्रोडक्टच्या मटेरियलपासून त्रास नाही झाला पाहिजे. की लहान मुलांची तुम्ही खेळणी बनवत असाल तर त्या मुलांना जर ते तोंडात टाकलं तरी त्याला त्या गोष्टीपासून त्रास नाही झाला पाहिजे. आणि प्रोसेस सेफ्टी, जे काही तुम्ही प्रोसेसेस बनवणार आहात, ठीक आहे, तर त्या प्रोसेसेसमधून म्हणजे मशीन्स यूज करणार, त्यात तुम्ही वेगवेगळ्या टाईप्सचे टूल्स यूज करणार, तर ते टूल्स मशीनसुद्धा सेफ्टी असले पाहिजे वर्करसाठी. अँड ॲट लास्ट देर इज अ हेल्थ अँड हजार्ड ऑफ प्रोसेस ऑपरेशन्स, की जे काही ऑपरेशन असतील ते हेल्थ अँड हजार्ड फ्री असले पाहिजेत. देन द सेकंड युनिट इज totally it is related to electronics, where you can see the firmware, hardware design, UI programming, algorithm, logic development, PCB layout and testing. And in third unit the manufacturing, how the manufacturing is occurred and how the manufacturing models are prepared, how the sheets are going to prepared, we can see in third unit. That is the design model, digital tools, means what, the CATIA software, NX software, SolidWorks, Solid Bench or many other software. So हे सॉफ्टवेअर आपण बघणार आहोत. तसेच त्या सॉफ्टवेअरवर जे काही टूल्स यूज करणार आहोत आपण, ते टूल्स कसे वर्क करतात हे देखील यात बघणार आहोत. आणि डिटेल इंजिनिअरिंग ड्रॉइंग, कॅडकॅम प्रोग्रामिंग थ्रू कसे बनवतात हे देखील यात बघणार आहोत. अँड लास्ट आहे environmental concern. So whatever product is you are going to make, so it should be environmental friendly. Whatever the product life cycle means what, the entire cycle of the product. म्हणजे तुम्ही प्रोडक्ट कंपनीत बनवला, त्यानंतर तो कस्टमरकडे गेला, त्यानंतर सर्व्हिस डिपार्टमेंटला गेला, मेंटेनन्स डिपार्टमेंटला गेला, परत कस्टमरकडे आला, आणि त्यानंतर प्रोडक्टचं एंड डिस्पोजल ऑफ द प्रोडक्ट अँड वेस्ट, जे काही डिस्पोजल होणार आहे ते प्रोडक्टचं डिस्पोजल हे व्यवस्थित झालं पाहिजे, हे कंपनीची जबाबदारी असते. असं नाही झालं पाहिजे की प्रोडक्ट यूज केला त्यानंतर तो बाहेर फेकला गेला कचऱ्यामध्ये आणि तिथनं परत ते एन्व्हायरमेंटसाठी हजार्डच झाला, तर हे चालणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रोडक्ट डिझाईन करताना लक्षात घ्यावे लागतील. पण आता हे लक्षात कोण घेतं कंपनीमध्ये, तर कंपनीचे जे डिझाईन इंजिनियर असतात किंवा R&Dची टीम असते त्यांना ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायला लागतात. किंवा उद्या तुम्ही तुमचं स्वतःचं प्रोडक्ट बनवायला लागलं तर ह्या सगळ्या स्टेप्स तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत, त्यानंतरच ते प्रोडक्टचं अप्रुव्हल तुम्हाला मिळेल. ठीक आहे, आता बघा चेक करा वाईस माझा क्लिअर येतोय की नाही. हा येतो सर. येतोय सर. ठीक आहे. ॲक्च्युली सिलेबस काय आज स्टार्ट करणार नाही आपण, ॲक्च्युली जस्ट ओव्हरव्ह्यू ऑफ सिलेबस आणि तर ते विचारा, ते आपण सॉल्व करूया. ठीक आहे, तुम्हाला काही डाऊट नाही. Let's see what is the definition of the product design or what actually it is. So product design is the conceptualization of an idea about the product and transformation of idea into the reality.
तुम्हाला लाईन बाय लाईन मी सगळं एक्सप्लेन करून सांगतो की प्रोडक्ट डिझाईन करताना म्हणजे काय असतं की कन्सेप्ट असते कुठली पण एखादी कुठली गोष्ट बनवायची म्हटली तर ती कन्सेप्टपासून चालू होते. नीडपासून कन्सेप्ट, आणि ती कन्सेप्ट ही आयडिया असते. इट इज अ वर्बल कन्सेप्ट, इट इज नॉट ॲक्च्युअली फिजिकल कन्सेप्ट, इट्स अ वर्बल कन्सेप्ट. तर ते वर्बल कन्सेप्ट तुम्हाला ट्रान्सफर कशात करायचे तर रियालिटी मीन्स यू हॅव टू ट्रान्सफर इट इन टू द फिजिकल मॉडेल. Then to transfer the ideas into reality to the specification about the product is prepared. की जे काही आयडिया आहे ती रियालिटीमध्ये ट्रान्सफर करताना तुम्हाला स्पेसिफिकेशन थ्रू जावं लागतं. असं नसतं की तुम्ही एक जादूची कांडी फिरवली आणि ती आयडिया फिजिकल प्रोडक्टमध्ये ट्रान्सफर झाली, असं काही नाही. त्याला स्पेसिफिकेशन आहेत, है की नाही. आता तुम्ही एक्झाम्पल घेऊन सांगतो तुम्हाला की आपला नेहमीचं एक्झाम्पल पेन, जो काही पेन यूज करतो तर त्याची कन्सेप्ट किंवा नीड काय असेल की एक पेपर आहे त्याच्यावर काहीतरी लिहिण्यासाठी मला काहीतरी बनवायचं आहे, हे की नाही, की जेणेकरून मी लिहीन, ती कुणाला तरी मी वाचायला देईन, त्यानंतर ते माझे काहीतरी व्ह्यूज असतील, इन्फॉर्मेशन असतील, ते स्प्रेड होईल. ही माझी नीड झाली, ही कन्सेप्ट झाली. तर ह्याला रिॲलिटी म्हणजे तुम्हाला पेनसारखं एखादं टूल इक्विपमेंट बनवायचं आहे तर ते इक्विपमेंट बनवताना स्पेसिफिकेशन घ्यावे लागतात की कुठलं मटेरियल यूज करणार, त्याची मेकॅनिझम काय असेल, तर त्याला स्पेसिफिकेशन म्हणायचं. तर स्पेसिफिकेशन इज इम्पॉर्टंट. तुम्ही कन्सेप्ट तुमच्या खूप चांगल्या असतील की मला इथून चंद्रावर जायचं आहे की नाही, तर जाण्यासाठी तुम्हाला तसं टेक्नॉलॉजी तुम्हाला अडॉप्ट करायला लागेल. नुसतंच कन्सेप्ट असून फायदा नाही, जे काही रिॲलिटी असेल ते तुम्हाला कन्सिडर करायला लागेल. तर ते झालं स्पेसिफिकेशन. सो दिस स्पेसिफिकेशन इज प्रिपेअर्ड बाय द कन्सिडरिंग द डिफरंट कन्स्ट्रेंट सच ॲज द प्रोडक्ट प्रोसेस, है की नाही. प्रोडक्ट कसा प्रोसेस करणार आहे तर त्याला ते स्पेसिफिकेशन अडॉप्ट झाली पाहिजेत. कस्टमरचे एक्सपेक्टेशन, आपण प्रोडक्ट कुणासाठी बनवतोय, कस्टमरसाठी. कस्टमरनं तो प्रोडक्ट घेतला पाहिजे आणि त्यानंतर कस्टमरनं तो पैसे देऊन घेतल्यानंतर आपल्याला प्रॉफिट होईल, हा आपला अल्टिमेट एम आहे. जर आपला प्रोडक्ट खूप चांगला असेल आणि कस्टमर घेतच नसेल तर काय फायदा आहे मग, बरोबर ना. सो वी हॅव टू कन्सर्न अबाउट द कस्टमर एक्सपेक्टेशन. वी हॅव टू मेक द प्रोडक्ट ॲज पर हिज एक्सपेक्टेशन, ॲज पर हिज व्ह्यूज, आहे की नाही. जर इंडियातल्या माणसाला टू व्हीलर विकत घ्यायची असेल तर तो ॲव्हरेज बाबतीत खूप खूप कन्सर्न असतो, बरोबर. मग ते प्रोडक्टचं तुम्ही वेट खूप कमी करा, है की नाही. त्या एखाद्या टू व्हीलरची स्टॅबिलिटी गेली तरी चालेल वेट कमी करून, पण त्याला तुम्ही ॲव्हरेज जास्त असणारं स्पेसिफिकेशन प्रोव्हाइड करून द्या की ते प्रोडक्ट मार्केटमध्ये खूप चालेल, है की नाही. त्यामुळे कस्टमर इज मोर इम्पॉर्टंट देन एनीवन एल्स. So later in product design stages every aspect of the product are analyzed. Also the final decision regarding the product is taken on the basis of the analysis. प्रोडक्ट आयडिया असेल, आयडिया नंतर मेकॅनिझम येईल, सिंथेसिस येईल, डिझाईन येईल, स्टेजेस येतात. तर ते प्रत्येक स्टेज ॲनालाइज झाली पाहिजे. प्रत्येक स्टेजवर तुम्हाला ते प्रोडक्ट कसं बनतंय, त्याला काय प्रॉब्लेम असतील तर ते सॉल्व प्रत्येक स्टेजवर झालं पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही फायनल प्रोडक्ट घेऊन मार्केटमध्ये उतरलं पाहिजे. सो दिस डिसिजन कॅन बी एनी ॲस्पेक्ट रिलेटेड टू द प्रोडक्ट. इट मे बी द डायमेन्शन्स, टॉलरन्सेस, whatever the material are you are going to use are important. ते डायमेन्शन तुम्ही बनवलेलं आहे ते डायमेन्शन युजर फ्रेंडली आहे का नाही हे सुद्धा चेक केलं पाहिजे. किंवा मटेरियल जे काही यूज करते, ॲज आय सेड बिफोर, so you are making the toys for the children, so children is having the habit to take the product and ते तोंडात घालून टेस्ट करायची त्यांची हॅबिट असते. सो ॲट दॅट टाइम यू हॅव टू कन्सर्न अबाउट द मटेरियल. सो जसं तुमचं प्रोडक्ट कुठे ॲप्लिकेशन असेल त्याप्रमाणे तुम्ही प्रोडक्टच्या सगळ्या गोष्टी चेक केल्या पाहिजेत. देन प्रोडक्ट डिझाईन इज द वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट अँड सेन्सिटिव्ह फॅक्टर. की प्रोडक्ट डिझाईनच तुमचं चुकलं आणि अख्खं कंपनीचं लॉस होणार आहे. कंपनी काय 10-20 रुपये, 100 रुपये, 1000 रुपये इन्व्हेस्टमेंट नसते, कंपनीची करोडो इन्व्हेस्टमेंट असते, है की नाही. प्रोडक्ट डिझाईन झाल्यानंतर प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी तर तो प्रोडक्ट डिझाईन खूप इम्पॉर्टंट पॅरामीटर त्यासाठी. जर तुमचं प्रोडक्ट डिझाईनच चुकीचं असेल, ठीक आहे, तर काय होणार आहे, पूर्ण कंपनीचा लॉस होणार आहे. म्हणून काय सांगितलं की प्रोडक्ट इज इम्पॉर्टंट अँड सेन्सिटिव्ह फॅक्टर फॉर एनी ऑर्गनायझेशन. सक्सेस ऑर फेल्युअर ऑफ द प्रोडक्ट डिसाइड द कंपनीज बिझनेस. तर प्रोडक्ट तुमचं फेल झालं तर कंपनीचं काय होणार, बिझनेसच खराब होणार आहे. कंपनीला करोडो रुपये इन्व्हेस्ट केलेले असतात, करोडो रुपये त्यांचे काय स्वतःचे नसतात, ते ऑर्गनायझेशनचे असतात. काही लोन घेऊन केलेले असतात, काहींनी शेअर मार्केटमधून उचललेले असतात पैसे.
त्यामुळे तो सक्सेस आणि फेल्युअर बऱ्याच वेळा चेक केला जातो आणि प्रत्येक स्टेजवर चेक केला जातो, है की नाही. आणि कंपनीचं ब्रँडिंग असतं, है की नाही. आता हिरो होंडाची कंपनी जी होती सुरुवातीला, तर त्याला ब्रँडिंग होतं, है की नाही. कस्टमर हे काय करतात की डोळे जागून हिरो होंडा कंपनीची टू व्हीलर आहे ना, चला घेऊया. तर ते रेप्युटेशन कंपनीला मेंटेन करावं लागतं ज्यावेळेस ते नवीन प्रोडक्ट घेऊन मार्केटमध्ये येतात. नाहीतर कधी कधी काय होतं की नोकिया त्यांचे मोबाईल फोन सुरुवातीच्या काळात खूप चांगले यूज झालेले, पण शेवटी नंतर काय झालं की त्यांनी कस्टमरच्या एक्सपेक्टेशन प्रमाणे प्रोडक्ट मार्केटमध्ये ठेवलं नाही आणि अँड्रॉइड यूज केलं नाही. त्यामुळे काय झालं, आता ते मार्केटमध्ये बाहेर पडले. द रेप्युटेशन ऑफ नोकिया among India is getting reduced. People are not believing in a Nokia anymore right now. People are going to use the Android mobile instead of the Symbian. So we have to maintain the reputation also. So during the design stage, various factors related to the product needs to be addressed. Whatever the stages, as I said earlier, the stages are the introduction stage, idea screening stage, then the business strategies, manufacturing, quality maintain, prototyping. Are these the stages are rigorously going to be checked or analyzed before the making the final decision of the product. So product design is the important stage. Then the objective of the product design. प्रोडक्ट बनवतात त्याचं काहीतरी ऑब्जेक्टिव्ह असलं पाहिजे, है की नाही. माझ्या मनात आलं म्हणून मी प्रोडक्ट बनवतो असं कधी होत नाही. काहीतरी ऑब्जेक्टिव्ह असतात, है ना. आणि सगळ्यात प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह असतो की त्या प्रोडक्टमधनं मला पैसे मिळाले पाहिजेत, कंपनीची ग्रोथ झाली पाहिजे. अल्टिमेटली ही माझी स्वतःची सुद्धा ग्रोथ, ठीक आहे. सो फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह इज टू इन्श्युअर द ग्रोथ ऑफ द ऑर्गनायझेशन, है की नाही. ग्रोथ कधी ऑर्गनायझेशनची होणार आहे की ज्यावेळेस तुमचं प्रोडक्ट हे मार्केटमध्ये चालेल, है की नाही. त्यावेळेसच तुम्हाला ग्रोथ होईल. आणि मार्केटमध्ये प्रोडक्ट चालण्यासाठी तुम्हाला क्वालिटी प्रोडक्ट प्रोव्हाइड केलं पाहिजे. सेकंड इज to utilize the surplus capacity of the organization, such as the physical facility, manpower. Before entering in the new product design, you have to check the capacity of your organization, है की नाही. फिजिकल फॅसिलिटी आणि मॅनपॉवर, की एखादं तुम्हाला प्रोडक्ट, मी जसं मगाशी म्हणालो की एखाद्या इंजिनियरला असं वाटलं की मला चंद्रावर जायचं आहे, ही त्याची आयडिया आहे आणि त्याला ते फिजिकलमध्ये उतरवायची आयडिया आहे. तर त्यानं स्वतः पहिलं चेक केलं पाहिजे की त्याच्याकडे फिजिकल फॅसिलिटी आहे का की रॉकेट बनवायची, किंवा मॅन पॉवर तशी अवेलेबल आहे का की जे रॉकेट सायन्स ओळखतात, हे की नाही. ह्याच गोष्टी नसतील तर त्या आयडियाचा उपयोग काय. त्यामुळे आपण जे काय करतोय ते आपल्या ऑर्गनायझेशनची कॅपॅसिटी ओळखून केलं पाहिजे, आहे की नाही. आपण एखादा कोर्स लावतोय, फॉर एक्झाम्पल कोर्स तुम्ही ठरवा की नॅनो सायन्स तुम्ही शिकायला लागलाय, पण नॅनो सायन्सला जे प्री रिक्विसिट लागतं ते तुम्हालाच नाही माहिती नाही आहे, तर तुम्हाला ते कोर्स करून उपयोग नाही ना काही. त्यामुळे स्वतःची कॅपॅसिटी ओळखूनच तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. टू युटिलाइज द सरप्लस फंड ऑफ द ऑर्गनायझेशन, हा फंडिंगचे रिलेटेड इश्यू आहे की फंड देखील अवेलेबल असला पाहिजे तुमच्याकडं एक्स्ट्राचा. असं नाही की तुम्ही 100% लोन काढून प्रोडक्ट बनवताय, तसं नाही पाहिजे. सरप्लस म्हणजे एक्स्ट्राचा फंड तुमच्याकडे अवेलेबल असला पाहिजे. एक्स्ट्राचं का म्हणतोय की प्रोडक्ट फेल केलं तरी तुमच्या कंपनीला लोड आला नाही पाहिजे. नाहीतर कधी कधी काय होतं की किंगफिशर सारखी कंपनी, विजय मल्ल्याची, की त्यानं स्वतःचं प्रोडक्ट जे काही मार्केटमध्ये खूप चांगलं चालू होतं ते सोडून, है ना. किंगफिशर एअरलाइन्स खूप चांगले चाललेले मार्केटमध्ये, पण ते सोडून त्यानं काय केलं की नवीन प्रोडक्ट बनवायच्या मार्गाला लागला. नवीन प्रोडक्ट काय होतं त्याचे की त्यानं IPLची टीम घेतली, अजून बऱ्याच वेगवेगळे उद्योग चालू केले आणि ते बुडले. ते बुडल्यामुळे काय झालं की जे तुमचं व्यवस्थित चाललं होतं किंगफिशर एअरलाइन्स, ते पण काय झालं आता सगळं डुबलं. त्यामुळे सरप्लस फंड पाहिजे की एक्स्ट्राचा फंड, तो फंड गेला तरी चालेल. टू मीट द न्यू रिक्वायरमेंट ऑफ द कस्टमर, सो यू हॅव टू check the customer expectation about your product. Once it meet with the customer expectation, then and then only customer will able to buy your product. Otherwise he has very other products at the market. So there are much abundant competition at the market. So you have to meet the customer expectation to increase the company's market share and target the new segment. So it is related to the business development. To ensure the complete product range in a company's portfolio. So if the new
ॲड द कंपनीज न्यू प्रोडक्ट रेंज. सो फीचर्स ऑफ द गुड प्रोडक्ट डिझाईन, द फंक्शनॅलिटी, प्रोडक्टिव्हिटी. नवीन प्रोडक्ट तुम्ही बनवताय त्याचं फंक्शनॅलिटी नीट असली पाहिजे, जे काय फंक्शन करणार आहे. पेन असेल तर तो नीट स्मूथली उठला पाहिजे. जो कोणी यूज करणार आहे त्याच्या फिंगर्सला जास्त त्रास नाही झाला पाहिजे आणि जे काय फंक्शन्स आहेत ते चांगलं पाहिजे. रिलायबल प्रोडक्ट पाहिजे की थ्रूआउट त्याची लाईफ तो प्रोडक्ट नीट चालला पाहिजे. तर कधी कधी काय पेन आपण बघतो की सुरुवातीला खूप छान उठतात, नंतर तो काय करतो की त्याची जी शाई असते किंवा इंक असते ते डार्क व्हायला चालू होते किंवा कमी जास्त तो थ्रो करतो. सो रिलायबल असलं पाहिजे प्रोडक्ट. प्रोडक्टिव्हिटी, जे काय तुमचं प्रोडक्टिव्हिटी असेल ते फिजिबल असलं पाहिजे. रिक्वायर्ड क्वांटिटी, क्वालिटी, जे काय आहे क्वालिटी क्वांटिटी ती डिफाईन असली पाहिजे आणि ते फिजिबल कॉस्टमध्ये मी तुम्हाला मिळालं पाहिजे. बिकॉज तुम्ही जर टार्गेट तुमचं स्टुडंट असेल आणि स्टुडंट जर चा पेन तुम्ही बनवताय आणि तो पेन तुम्ही 200 रुपयाला ठेवला तर स्टुडंट हा घेणार नाही आहे. सो यू हॅव टू मेंटेन द फिजिबल कॉस्ट, की स्टुडंट किती रुपयेपर्यंत पेन घेऊ शकतो. 3 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, खूप 30 रुपये. ह्याच्या पलीकडे स्टुडंट काय पेन घेत नाहीत. त्यामुळे फिजिबल कॉस्ट आणि त्या फिजिबल कॉस्टनुसार तुम्ही क्वालिटी प्रोव्हाइड केली पाहिजे. सो स्टँडर्डायझेशन, जे काय प्रोडक्ट आहे ते स्टँडर्ड असले पाहिजे, काय त्याचे कंपोनंट मार्केटमध्ये मिळाले पाहिजेत. की तुम्ही दरवेळी नवीन पेन मार्केटमध्ये घेऊन येता आणि त्यासाठी नवीन रिफिल लागत असेल तर ते मार्केटमध्ये चालणार नाही. हां, तुम्ही प्रोडक्टची रेंज वाढवा, पण जे काय रिफिल लागते ती सेम ठेवा, की सगळ्या प्रोडक्टसाठी एकच रिफिल चालेल. सो वी हॅव टू मेंटेन द स्टँडर्डायझेशन इन द मार्केट. दी मेंटेनॅबिलिटी, रिपेअरिंग खूप कमी असलं पाहिजे. एक तर रिपेअरिंग मेंटेनन्स नसलाच पाहिजे, नसला तरी तो फिजिबल कॉस्टमध्ये झाला पाहिजे. कॉस्ट इफेक्टिवनेस, it is a important parameter of the new product design. When you are going to launch your product at the market, at that time there are much competition available already in market. So you have to minimize as much as can the cost. तुमची कॉस्ट ही मार्केटमध्ये कमीच असली पाहिजे, तरच ते प्रोडक्ट मार्केटमध्ये चालेल. ठीक आहे. ठीक आहे, आजच्या पुरतं बाद झालं. आपण क्वेश्चन आन्सर सेशन घेऊया. तुम्हाला काय न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंटबद्दल तुमचे काय डाऊट्स मनात असतील तर ते विचारा. आय विल सॉल्व इट. प्रोडक्ट डिझाईन इंजिनिअरिंग हा असा सब्जेक्ट आहे की तो तुमच्या माझ्या बोलण्यातनं तो सॉल्व होणार आहे, कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. फक्त मी बोलून चालणार नाही. इट इज अ थेरॉटिकल सब्जेक्ट. त्यामुळे तुमच्या शंका असतील तर विचारा. काही एकदम फुलिश शंका असली तरी विचारा. हॅलो सर, प्रोडक्ट बनवण्यात पेटेंट करताना काय काय करायला लागतं? पेटंट करायला काय, US पेटंट, इंडियन पेटंट, असे बरेचसे पेटंट अवेलेबल आहेत. त्या पेटंटमध्ये तुम्हाला तो प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च करायच्या अगोदर, कमर्शलाइज करायच्या अगोदर तुम्हाला तो प्रोडक्टचं सगळं डिझाईन असेल किंवा काही युजेबल फंक्शनॅलिटी असेल तर ते सगळ्याचे डिटेल तुम्हाला ते पेटंट ऑफिसला प्रोव्हाइड करायला लागतात. आणि ते पेटंट ऑफिस चेक करतं की हा प्रोडक्ट न्यू आहे मार्केटमध्ये, हा ऑलरेडी कुठंही अवेलेबल नाही आहे, आणि त्यानंतर त्याचं पेटंट तुमच्या नावाला दिलं जातं. की जसं मी एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की माझा मित्र BMW इंडियामध्ये कामाला होता. तर ते रिअर लाईट जी असते रेड कलरची आहे ना, रिअर मागची जी लाईट असते BMW कारची, तर ते कारची असेंब्ली वेगळी असते आणि ती लाईटची असेंब्ली वेगळी असते. त्यानंतर ते असेंबल करतात, दोन प्रोडक्ट काय करतात, असेंबल करतात. ते असेंबल करताना काय होतात की त्याचं जे डायमेन्शन किंवा अलाइनमेंट असतं ते बरोबर लागले पाहिजे, नाहीतर काय होतं की त्यातनं पाणी आत जातं. पाणी आत झालं की जे इलेक्ट्रिकल सर्किट असतं लाईटचं ते खराब होत होतं. मग ह्या माझ्या मित्राने काय केलं की त्यासाठी एक फिक्चर बनवला की त्या फिक्चरमध्ये ते प्रोडक्ट ठेवायचं, लाईट, रिअर लाईट ठेवायची, आणि त्यानंतर ते फिक्चर तिथे जाऊन ठेवलं की ती आपोआप त्या लाईट बरोबर अलाइनमेंटनं एक्झॅक्टली बसत होती. हे त्यानं बनवलं की जेणेकरून जो काही त्रास होत होता की त्यात जागा अलाइनमेंट खराब झाली तर पाणी आत जात होतं, ह्या सगळ्या गोष्टी त्या अवॉइड झाल्या. त्यानंतर मग त्या माझ्या मित्राने त्याचं पेटंट बनवलं.
कारण पेटंट बनवणं म्हणजे काय असतं की हा प्रोडक्ट हा माझ्या मालकीचा झाला, ही कन्सेप्ट माझ्या मालकीत झाली, दुसरं कोणी यूज करत नाही. आणि जर दुसऱ्या कोणाला यूज करायचे असेल तर त्यानं ते पेटंट माझ्याकडनं अप्रूव्हल करून घ्यायचं आणि त्याची काय रॉयल्टी असेल ती मला द्यायची. आता त्याच्याकडे रॉयल्टी आली त्या माझ्या मित्राकडं, जोपर्यंत BMW ती कन्सेप्ट यूज करत असेल तोपर्यंत त्याला रॉयल्टी मिळणार. रॉयल्टी म्हणजे इन द सेन्स ऑफ कॉस्ट और इन द सेन्स ऑफ मनी और काही असेल त्यांचं रॉयल्टी ठरलेली, तर त्या रॉयल्टीमध्ये ते मिळतं. मग पेटंट न्यू प्रोडक्ट डिझाईन करताना पेटंट खूप महत्त्वाचे असतात, कारण मार्केटमध्ये कॉपी करणारे बरेच जण असतात. आय होप आय आन्सर युअर क्वेश्चन. येस सर. अजून काय कुणाला? अरे बोला, बोलल्यानंतरच कन्सेप्ट क्लिअर होतील. अजिबात अजिबात लाजू नका बोलायला. जर नुसतं शिकवायचं असेल तर 4 युनिट मी 4 दिवसात संपवेन, पण ते आपल्याला करायचं नाही. आपल्याला तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत तुम्हाला सगळ्या. बाकीचे अजून काय विचारा. ओके. नाही कुणाला काही? बरं ठीक आहे, काय करा आता सगळ्यांनी कॅमेरा, फ्रंट कॅमेरा चालू करा. अटेंडन्स घेतो मी एकदा, स्क्रीनशॉट घेतो. सर कॅमेरा डिसेबल आहे. बाकी बाकी सगळ्यांनी करा चालू. 1 मिनिटासाठी करायचं आहे चालू. बाकी अजून सगळे संग्राम माने, मुमीन, दनावरे, परामने. सर कॅमेराला जरा प्रॉब्लेम आहे माझ्या. प्रेझेंट सर. एकच मिनिट हा. ठीक आहे, ऑफ केला तरी चालेल. ठीक आहे, जर कोणाला काय डाऊट नसेल तर वी विल स्टॉप हिअर. आणि Okay, thank you, sir. रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करा कॉलेजची, लवकरात लवकर कंप्लीट करा. गेट युअर न्यू रोल कॉल नंबर फ्रॉम युअर क्लास टीचर. आय थिंक युअर क्लास टीचर इज जगताप मॅडम. So contact her, take your roll call list, okay, and do not absent to the lectures or practical. Okay, thank you, bye. सर मास्टर हाँ